नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजकाल स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही खूप कॉमनली दिसणारी सौंदर्यविषयक समस्या म्हणजेच वांग किंवा त्याला मेलाझ्मा असं सुद्धा म्हणतात. चेहऱ्यावर विशेषतः नाकावर किंवा या भागावर किंवा पूर्ण इथून इथपर्यंत बटरफ्लाय लाईक काळसर तपकिरी रंगाचे डाग येतात. त्रास तर त्याचा काही नसतो, पण दिसायला ते विचित्र दिसतं. म्हणजे बघा ना, एखादा जरी डाग आपल्या चेहऱ्यावर असेल तरी त्याच्याने आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्यामुळेच मग ह्या डागांवर सततच कुठेतरी कोणाच्या तरी सल्ल्याने ऐकून जाहिरात वगैरे पाहून लिंबू लावणं, बटाटा लावणं किंवा सोडा घासणं, बाजारातल्या क्रीम्स लावणं असे प्रयोग सुरू असतात आणि ह्याच्याने एका रात्रीमध्ये किंवा 2 दिवसामध्ये तुमचे डाग जातील असा दावा सुद्धा केला जातो. पण एक गोष्ट लक्षात घ्या की एका रात्रीमध्ये किंवा 2 दिवसामध्ये तुम्हाला हे डाग आलेले नाहीत. त्यामुळे इतक्या लवकर हे डाग जाणं शक्यच नाही. शिवाय तुमची त्वचा ही मुळातच सेन्सिटिव्ह, नाजूक आहे म्हणूनच तुम्हाला असे डाग आलेले आहेत आणि अशा नाजूक त्वचेवर जर का तुम्ही कुठलेही शास्त्रीय आधार नसलेले असे काहीतरी उपाय करत असाल तर त्याच्याने तुमचे डाग अजून जास्त गडद होऊ शकतात, जळजळ होऊ शकते किंवा अजून त्वचा तुमची खराब होऊ शकते. त्यामुळे असे कुठलेही प्रयोग चेहऱ्यावर करणं टाळा. आणि दुसरीकडे काही पेशंट्स असतात की खूप महागड्या ट्रीटमेंट्स, अगदी केमिकल पिलिंग सारख्या वगैरे किंवा महागड्या क्रीम्स वापरल्या जातात. जोपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट घेताय तोपर्यंत बरं वाटतं, डाग कमी येतात. ट्रीटमेंट बंद केली की पुन्हा अजून डाग यायला सुरुवात होते. अशा वेळेला फक्त वरवर ह्या डागांवर काहीही लावणं इतकं पुरेसं नाहीये. तर त्याचं मूळ शोधणं, त्याचं कारण काय आहे, शरीरामध्ये आपल्या काय बिघाड झालेला आहे की त्याचा परिणाम म्हणून चेहऱ्यावर असे डाग येत आहेत हे समजून घेणं, त्याची कारणं टाळणं हे खूप गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या या भागामध्ये वांग येण्याची 5 प्रमुख कारणं, त्यातलं ही 5वं जे कारण आहे ते स्त्रियांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. ते अजिबात चुकवू नका. तसंच वांग येऊच नये किंवा वाढू नये म्हणून काय काळजी घ्यायची हे सुद्धा मी सांगणार आहे. अगदी सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून 100% तुम्हाला या माहितीचा फायदा होईल. आणि हो, छोटीशी विनंती असेल, चॅनलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर वांग येण्याचं सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजेच उष्णता. मग त्यामध्ये बाहेरची उष्णता म्हणजेच सूर्यप्रकाश, त्यामध्ये जे UV रेडिएशन्स असतात ते आपल्या त्वचेवर पडले की त्वचेतील मेलॅनिन नावाचं पिगमेंट जे की काळसर रंगाचं असतं ते वाढायला लागतं आणि मग असे वांगाचे डाग येतात. तर ह्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानेच बाहेर जाण्या अगोदर चेहरा स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिट अगोदर चेहऱ्याला कंपल्सरी लावायचंच आहे ते म्हणजे सनस्क्रीन. तेही SPF 30+ सनस्क्रीन वापरायचं आहे. कोणतं तुमच्यासाठी चांगलं आहे ते या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेली आहे. फ्लिपकार्ट, मिंत्रा, Amazon, तिथून सुद्धा तुम्ही सहज ते ऑर्डर करू शकता. लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला ते ऑर्डर करता येईल. दुसरं महत्वाचं म्हणजे की शरीराच्या आतील उष्णता, बघा जळजळ होत असते जेव्हा उष्णता वाढते, तेव्हा कोरडेपणा येतो शरीरामध्ये, ओठ टाचा ह्यांना भेगा पडायला लागतात. तर ही जी उष्णता आहे बाहेरची असेल किंवा आतली, ही ह्या डागांसाठी कशी कारणीभूत ठरते एक छोटंसं उदाहरण पटकन सांगते मी. बघा, आपल्या आपली जी त्वचा आहे ती म्हणजेच आपल्या शरीरावर झाकलेली जाड अशी पिशवी आहे आणि उष्णता म्हणजेच त्यामध्ये ठेवलेले निखारे. तर जेव्हा उष्णता वाढेल म्हणजेच हे निखारे भडकतील त्यावेळेला पिशवीचा किंवा आपल्या त्वचेचा लेयर जिथे पातळ आहे, नाजूक आहे, जो की बऱ्याचदा चेहऱ्यावरच असतो, तर तिथे बाहेरच्या बाजूने असे जळाल्यासारखे, करपल्यासारखे वांगाचे डाग येतात. त्यामुळे ही उष्णता बॅलन्स करणं, बाहेर काढणं वेळच्या वेळेला खूप गरजेचं ठरतं आणि त्यासाठी CCFT, धणे, जिरे आणि बडीशेपचं पाणी हे अगदी जादूप्रमाणे काम करतं. फक्त 5 ते 7 दिवस सुद्धा तुम्ही घेतलं तरी खूप सुंदर त्याचे रिझल्ट्स मिळतात. त्याच्याविषयीचा म्हणजे ते बनवायचं कसं, घ्यायचं कसं याचा अगदी सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे. चॅनलवर आपल्या आधीच उपलब्ध आहे. लिंक जी आहे ती खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. नक्की सर्वांनी ते घ्या. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे की शरीरातलं पित्त
वाढणं किंवा खराब होणं, ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी. बघा बऱ्याच जणांना वर्षानुवर्ष पित्ताचा त्रास असतो. त्यासाठी कुठलीही पथ्य पाळली जात नाहीत, कुठलेही उपाय केले जात नाहीत. वर्षानुवर्ष फक्त पित्त झालं की पित्ताची गोळी, अँटॅसिड खाण्याची सवय असते. पण बघा, जेव्हा तुमच्या शरीरातलं पित्त खराब होतं किंवा प्रमाणापेक्षा वाढतं, तर त्यावेळेला शरीर स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतं आणि त्याचाच परिणाम म्हणून तुम्हाला पित्त झालं की उलटी, मळमळ, जुलाब असे त्रास होत असतात. आणि अशा वेळेला तुम्ही पित्ताची गोळी खाऊन जर का ते पित्त तसंच शरीरामध्ये दाबलं आणि वर्षानुवर्ष तुम्ही असं करत गेलात, तर हे असं खराब पित्त तसंच पोटामध्ये साठत जातं आणि मग हे कुठून तरी बाहेर काढायचंच असतं शरीराला. तर मग ते त्वचेमार्फत बाहेर काढलं जातं आणि मग तुम्हाला असे फंगल इन्फेक्शन्स, वांगाचे डाग, पिंपल्स असे त्वचेसंबंधित जे आजार आहेत ते वाढायला लागतात. तर अशा वेळेला कडुलिंबाचा रस सलग 7 ते 10 दिवस जर का तुम्ही सकाळी उपाशी पोटी घेतला, तर त्याच्याने खूप चांगला फायदा होतो. त्याच्याविषयीचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आहे किंवा वांग भाग 2 ह्याच्यामध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती पाहणारच आहोत. तिसरं अतिशय महत्त्वाचं कारण जे की जवळपास 90% पेशंट्समध्ये पाहायला मिळतं की पोट नीट साफ होत नाहीये, अन्न नीट पचत नाहीये, ढेकरा येतात, गॅसेसचा त्रास होतो किंवा काही जणांना शौचाचे खडे तयार होतात किंवा दुसरीकडे दिवसातून 2-3 वेळेला शौचाला जावं लागतं, तरीही पोट साफ झाल्याचं समाधान मिळत नाही. बघा, आपण जसं रोजच्या रोज अन्न खातो तसंच त्यातील जे टाकाऊ पदार्थ आहेत, मल आहे म्हणजे शौचमल, तो रोजच्या रोज शरीराबाहेर जाणं नैसर्गिकरित्या खूप गरजेचं असतं. तो नाही गेला, तसंच तुम्हाला बरीच वर्ष कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तर ती जी घाण आहे, तो मल आहे, तसा तुमच्या आतड्यांमध्ये साठत जातो आणि मग ती जी घाण आहे ती रक्तामध्ये हळूहळू शोषली जाते, रक्त खराब होतं आणि मग असं हे खराब झालेलं रक्त जेव्हा आपल्या चेहऱ्याच्या ठिकाणी येतं त्यावेळेला असे हे जे वांगाचे डाग, पिंपल्स वगैरे आहेत ह्याचा त्रास होतो. त्यामुळे प्रत्येकाने रोजच्या रोज पोट नीट साफ होईल याकडे लक्ष द्या. त्यासाठी सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेतच. ताक जे आहे रोजच्या रोज म्हणजे दुपारच्या वेळेला 1 ते 2 ग्लास, पण ते ताजं घरी बनवलेलं, फार काळ फ्रीजमध्ये न ठेवलेलं आणि त्याच्यामध्येही तुम्ही धणे, जिरे, बडीशेप, ओवा हे थोडंसं भाजून त्यामध्ये सैंधव थोडंसं टाकून मिक्सरला पूड करून ती जी पूड आहे, पाचक चूर्ण म्हणून सांगितलेलं आहे, तर ते ताकासोबत जर का घेतलं तर त्याच्याने खूप चांगला फायदा होतो. त्यासोबतच 10 ते 15 काळे मनुके रात्री 1 तासभर पाण्यामध्ये भिजवा आणि झोपताना बियासकट ते व्यवस्थितपणे चावून खा, रात्रीच खा. ते मृदू विरेचक सांगितलेले आहेत. शरीरातली पित्त, उष्णता कमी करतं, शिवाय पोट साफ व्हायला सुद्धा खूप छान मदत करतं. महत्त्वाचं कारण जे की आजकाल त्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. अगदी म्हणजे जाहिरातींचं युग आहे. सुंदर दिसायला स्त्री असेल किंवा पुरुष प्रत्येकालाच आवडतं आणि मग त्या योगानेच कॉस्मेटिक्स, मेकअप प्रॉडक्ट्स ह्याचा सुद्धा खूप वापर वाढलेला आहे. मग त्यामध्ये साबण, फेस वॉश, तुम्ही वापरत असलेली रोजची पावडर, क्रीम की यामध्ये घातक असे केमिकल्स असतात जे की तुमच्या त्वचेला सूट झाले नाहीत किंवा ते एक्सपायर झालेले असतील किंवा बरेच जण केसांसाठी डाय वापरतात, तर त्याचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर हे असे डाग येत असतात. तर बघा ना, म्हणजे भाजी घेताना किंवा कपडे घेताना सुद्धा आपण किती विचारपूर्वक सगळं निवडत असतो, पण आपल्या चेहऱ्यावर जेव्हा काही लावायची वेळ येते त्याच्या आधी आपण किती विचार करतो. बघा, जर का तुम्हाला तुमची स्किन, तुमचे केस चांगले ठेवायचे असतील तर कायम नैसर्गिक गोष्टींचाच वापर करा. त्याचे साईड इफेक्ट सुद्धा होणार नाहीत. कुठलंही असं प्रॉडक्ट वापरण्या अगोदर तुमच्या त्वचेला ते सूट होतंय का हे जरूर पहा. त्यासाठी पॅच टेस्ट तुम्ही करू शकता. म्हणजे ते जे प्रॉडक्ट आहे थोडंसं घेऊन मनगटाच्या इथल्या बाजूला, ही त्वचा खूप सेन्सिटिव्ह असते आपली, तर तिथे थोडंसं लावायचं, 24 तास वाट बघायची. कुठलेही ॲलर्जीचे साईन्स म्हणजे लालसरपणा किंवा खाज, पुरळ असं काही येतंय का, ते नाही आलं तर ते तुमच्यासाठी सेफ आहे आणि तरच ते तुमच्या चेहऱ्यासाठी वापरायचं आहे. त्यातही चेहऱ्यासाठी तर तुम्ही साबण अजिबात वापरू नका. साबणामध्ये क्षार असतात, केमिकल्स असतात, ज्याच्याने की चेहरा अजूनच जास्त कोरडा पडतो आणि काळसरपणा सुद्धा त्याचा वाढतो. तर त्याऐवजी तुम्ही
बेसन पीठ, मसूर डाळीचं पीठ समप्रमाणात आणि त्यामध्ये थोडीशी हळद पावडर असं कोरडं मिश्रण भरून एका डब्बीमध्ये ठेवा. आणि जेव्हा कधी तुम्ही तोंड धुणार आहात किंवा अंघोळ करताना सुद्धा दूध किंवा गुलाबजल मिक्स करून याची पेस्ट बनवा आणि तीच चेहऱ्यासाठी वापरा. अगदी म्हणजे वांगाचे डाग किंवा पिंपल्स किंवा कुठलेही तुमचे डाग असतील ते जाऊन चेहऱ्यावर एक नॅचरल चमक यायला याच्याने खूप मदत होते. 5वं महत्वाचं कारण जे की स्त्रियांमध्ये आजकाल खूप कॉमनली आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की हॉर्मोनल इम्बॅलन्स. म्हणजे शरीरामध्ये जर का काही पाळी संबंधित तक्रारी येत असतील, काही जणांमध्ये 15-20 दिवसालाच पाळी येते, काहींच्यामध्ये 2-2, 3-3 महिने पाळीच येत नाही किंवा पाळीच्या वेळेला अंगावरचं खूप जातंय किंवा अगदीच कमी प्रमाणामध्ये जातंय किंवा काही गोळ्या, औषधं, इंजेक्शन्स वगैरे की बऱ्याचदा पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतल्या जातात किंवा गर्भनिरोधक गोळ्या किंवा प्रेग्नन्सी राहत नाही, वंध्यत्व आहे तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेताना किंवा प्रेग्नन्सी सुरू असताना काही हॉर्मोन्स खालीवर होतात त्यावेळची गोळ्या, औषधं किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा असे हॉर्मोनल इम्बॅलन्स जे आहेत ते होत राहतात. तसंच पाळी बंद होताना सुद्धा स्त्रीच्या शरीरामध्ये रजोनिवृत्तीच्या वेळेला सुद्धा इस्ट्रोजेन कमी पडतं आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा असे जे वांगाचे डाग आहेत ते येऊ शकतात. तर अशा वेळेला अजिबात हा जो त्रास आहे हा अंगावर न काढता तुमच्या जवळच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला, मार्गदर्शन घ्या, त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. त्याच्याने सुद्धा तुम्हाला ह्या डागांसाठी वेगळं काही करण्याची गरज पडत नाही. शिवाय हॉर्मोन्स नॅचरली बॅलन्स करण्यासाठी म्हणून एक चांगलं आपलं रुटीन ठेवणं, दिनचर्या की रात्रीचं जागरण, दिवसा झोपणं किंवा जंक फूड, हॉटेलिंग हे बंद केलं पाहिजे आणि रोजच्या रोज ताजं घरी बनवलेलं जेवण की ज्याच्यामध्ये भरपूर फळं, भाज्या, तूप किंवा कडधान्य, ताक, नारळ पाणी ह्यांचा समावेश करा. फक्त एवढ्या सुद्धा बदलाने बघा तुम्ही तुमचं शरीर सुद्धा निरोगी होईल. अगदी 90% आजार मी तर म्हणेन की फक्त एवढ्या एका बदलाने तुमचे गायब होतील आणि चेहऱ्यावर सुद्धा अगदी आतून ग्लो येईल, नॅचरल तेज. तर नक्की ही सर्व जी कारणं आहेत ती दुरुस्त करा. नक्की तुम्हाला चांगला फायदा होईल. आता वांग भाग 1 होता आजचा जो होता आपला. वांग भाग 2 मध्ये या वांगासाठी त्याच्यावर लावण्यासाठी अतिशय रामबाण करायला साधे सोपे असे 3 घरगुती उपाय मी स्वतः तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी सविस्तरपणे. त्याची सुद्धा माहिती आपण वांग भाग 2 मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आजचा जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा या माहितीचा चांगला फायदा होईल. आणि जर का अजून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील, खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा. पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये वांग भाग 2 मध्ये. तोपर्यंत